हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. चला तर मग ऐकूया भाग 2. नम्रतानं परत एकदा त्या छोट्याशा कार्डवर नजर टाकली. आपली काही चूक तर होत नाही ना याची खात्री करून घेतली. रस्ता तोच होता आणि बंगल्याचं नाव देखील तेच होतं, विभावरी. मग टावरच्या घड्याळात तिनं पाहिलं. 6 वाजून गेले होते. म्हणजे तशी भागवत सरांनी दिलेली वेळ चुकली होती. पण यात तिचा काहीच दोष नव्हता. एकतर या भागात ती कधी आली नव्हती. शिवाय लोकलनं थोडा जास्तच वेळ खाल्ला होता. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर मात्र तिनं तडक टॅक्सी केली होती. हा अनुभव देखील ती आज प्रथमच घेत होती. म्हणजे तसा टॅक्सीचा प्रवास तिनं बऱ्याचदा केला होता. पण स्वतःचे पैसे घालवायची ही तिची पहिलीच वेळ होती. टॅक्सीवाल्यानं मात्र तिला नेमकं बंगल्याजवळ आणून सोडलं होतं. हातातल्या रुमालानं तिनं कपाळावरचा घाम टिपला आणि साडीचा घोळ सावरत ती गेटकडे वळली. गेटला हात घालण्यापूर्वी तिनं कोणी पहारेकरी दिसतो का हे पाहून घेतलं. त्याचबरोबर गेटवर कुत्र्यापासून सावध राहा अशी पाटी तर नाही याची खात्री करून घेतली. थोडासा धक्का देताच दार कुरकुरत उघडलं. मधल्या रुंद फरसबंदीवरून चटचट पावलं टाकत ती पोर्चकडे वळली. तेवढ्या क्षणातच तिनं बंगल्याचं निरीक्षण करून घेतलं. एकेकाळी तो खरोखरच सुंदर बंगला असावा. भोवतालची बाग देखील तितकीच नेटकी व प्रसन्न असावी. पण आता त्याच्या अस्पष्टशा खुणा तेवढ्या दिसत होत्या. असं काही घडून गेलं होतं की त्यामुळे तिथल्या वातावरणावर नैराश्याचं एक विचित्र सावट पसरलं होतं. आपल्या मनावर देखील किंचितसं मळप चढल्याची जाणीव तिला झाली. हात लांबवत तिने डोरबेल दाबली. मंजूळ असा आवाज निनादला. त्या गंभीर काहीशा अप्रसन्न वातावरणात तो कसासाच वाटला. खरं तर त्या बंगल्याबाहेरचं वातावरण किती प्रसन्न होतं. हवेत गारवा होता. नुकतंच अंधारून येऊ लागल्यानं हजारो लाखो दिव्यांची उघडमीट सुरू झाली होती. सर्वत्र घणगंभीर शांतता असून देखील ती मनाला एक वेगळीच शांतता देत होती. मन कसं हलकं हलकं वाटत होतं. त्यातच भर म्हणून की काय, जवळच असलेल्या समुद्राचा धीर गंभीर आवाज कानावर हलकीशी साथ घालत होता. पण इथं मला त्यातील एकाही गोष्टीची जाणीव होत नव्हती. असं का व्हावं? श्रीमंतीचं वैभवाचं प्रतीक दाखवणाऱ्या या बंगल्यावर दुःखाचं सावट का म्हणून पसरावं? कोण पाहिजे? अनपेक्षितपणे नम्रताच्या कानावर आवाज आला. दचकूनच तिनं दाराकडे पाहिलं. इतका वेळ बंद असलेलं ते दार आता सताड उघडं होतं आणि उघड्या दारात एक वृद्ध उभा होता. कपाळावर आडवा हात धरून तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. हा बंगला कॅप्टन जयप्रधान यांचाच ना? हो, पण तुम्ही कोण? माझं नाव नम्रता मालशे. कॅप्टन साहेबांनी मला बोलावलं होतं. म्हणजे बाबा साहेबांना शिकवणाऱ्या त्या नव्या बाई तुम्हीच ना? हो. क्षणभर काहीच समजून न आल्यामुळे ती बावरली. नव्या बाई म्हणजे यापूर्वीही कोणी आपल्यासारखं इथं येऊन गेले की काय? या आत या, तो वृद्ध बाजूला होत म्हणाला. साहेबांना मी आपण आल्याची खबर देतो. हॉलमधल्या कोच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्याला थांबवावं असा विचार क्षणभरच नम्रताच्या मनात चमकून गेला. त्यांचं ते बहुमानार्थी बोलणं देखील तिला कसंसच वाटलं. नाहीतरी त्या वृद्धाचं वय तिच्या वडिलांपेक्षा जास्तच होतं. पण तो वृद्ध इतक्या वेगात तिथून निघून गेला की तिला ते लवकर समजूनही आलं नव्हतं. रिकाम्या हॉलमध्ये ती एकटीच उभी होती. हळूहळू तिला तिथलं अस्तित्व जाणवू लागलं आणि मग नकळत ती त्या हॉलचं निरीक्षण करू लागली. बंगल्याच्या दर्शनी भागावर पसरलेलं सावट तिला तिथंही जाणवलं आणि मनातला प्रश्न परत उसळी मारत पृष्ठभागावर आला. असं का व्हावं? असं काय घडले की ज्यामुळे इथंही मनाला कुरतडणारी वेदना जाणवते आहे? एक वैफल्य, सारी सुख असतानाही काही अधुरं वाटणारं सुनपण जाणवत आहे. हॉल डेकोरेटिव्ह होता. एखाद्या सिनेमाच्या दृष्ट्यात दाखवावा तसा सजवलेला होता. पण तरीही त्यातले रीतेपण स्पष्टपणे जाणवत होते. काहीतरी कमी असल्याची जाणीव करून देत होते.
नम्रता हळुवारपणे या गोष्टीचा विचार करीत होती. सुखदुःखांच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात हे तिला माहीत होतं. वर्षानुवर्षे एकाच खोलीत राहून देखील तिला घराला आपला एक वेगळाच असा ठसा असतो हे समजून आलं होतं. माणसांच्या भावना ह्या अतिशय बोलक्या असतात. त्या चार भिंतीत शोषल्या जातात आणि मग ते घरच बोलू लागतं. कधी खळाळून हसतं तर कधी काळजाला भेगा पडाव्यात तसं रडतं. घराचं घरपण यात दिसून येतं. पण यापैकी इथं कोणतीच गोष्ट नव्हती. कोणतीच नाही. नाही या बंगल्याला स्वतःचं रूप की स्वतःचा आवाज. आहे ती एक पोकळी, खोल, भावनाविरहित. हॅलो, गुड इव्हिनिंग. चमकून नम्रतानं आवाजाच्या रुखानं पाहिलं. जिन्याच्या वरच्या टोकाला एक तरुण उभा होता. डोक्यावर ट्यूबचा प्रकाश पडल्याने तो स्पष्ट दिसत होता. साधारण 30-32 वय असावं. निमगोरा वर्ण, सणसणीत उंची आणि त्या उंचीला साजेलशी सुदृढ प्रकृती. हातात काठी आणि तोंडात पेटता चिरूट घेऊन तो उभा होता. नम्रताला भानावर यायला बराच वेळ लागला. कोण असेल बरं हा? कॅप्टन जयप्रधान तर नसेल? शक्य आहे, कारण तो वृद्ध आपण आल्याची खबर त्यांनाच द्यायला गेला होता. पण हा तर अगदीच तरुण आहे. कॅप्टन असेल असं देखील वाटत नाही. पण भागवत सरांचा अभय तरी कुठं एवढा वयस्कर आहे? शिवाय तो आणि प्रधान एकाच वर्गात नव्हते का? नमस्कार. प्रत्युरा दाखत तिने हात जोडले. तो तरुण ओठातला चिरूट काढत हसला. जिन्यावर काठी टेकवत खाली उतरून आला. बसा. पोच्याजवळ उभा राहत तो म्हणाला. पंतांनी तुम्हाला बसायला सांगितलं नाही वाटतं? हो, बोलले होते ते. नम्रता कपाळावर बोट आपटत म्हणाले. पण तो कोण हा उलगडा तिला पटकन झाला नाही. पण नंतर त्यांच्या बोलण्याचा संदर्भ लक्षात येताच तो झाला. ती हळूच कोच्यात बसली. आपण नम्रता मालशेच ना? त्या तरुणानं ओठात चिरूट खुपसत प्रश्न केला. हो, मी कॅप्टन जयप्रधान, रिटायर्ड कॅप्टन जयप्रधान. मी तुमचीच वाट पाहत होतो. मला खाली यायला वेळ तर झाला नाही? नम्रताला वाटलं की आपण उशिरा आलो म्हणून हा आपल्याला टोला मारतो आहे. पण त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष जातात तिला आपल्या विचारातला फुलपणा जाणवला. जय संथपणे तिच्याकडे पाहत होता. नाही, खरं तर मलाच वेळ झाला. 6ची वेळ दिली होती मी. तसा थोडासा तुम्हाला यायला उशीर होणार ही शक्यता मी गृहीत धरली होती. पण सांगून न येण्यापेक्षा आपण थोड्याशा उशिरा का होईना आलात हे का कमी आहे? मला यायलाच हवं होतं. सरांनी तुम्हाला शब्द दिला होता ना? वा, म्हणजे भागवत सर म्हणाले म्हणून तुम्ही आलात की काय? नाही, तसं नाही, नम्रता पटकन म्हणाली. मग नकारार्थी मान हलवत तिने जयकडे पाहिलं. तसं म्हणाल तर त्यांनी सांगितलं म्हणून तर मी आले. सरांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्यांचा शब्द मी मोडूच शकत नाही. शिवाय तुम्ही त्यांच्या परिचयातले असल्यामुळे मला होकार द्यावाच लागला. ओ, आय सी. जयनं चिरूट ॲशट्रेत चिरडला. तेवढ्यात मघाचा वृद्ध कॉफीचा ट्रे घेऊन तिथे आला. कॉफी घ्या. जयनं कॉफीचा कप पुढे केला. कॉफी पिऊन होईपर्यंत दोघं एकमेकांकडे पाहतच राहिले. विषयाला कुठून सुरुवात करावी हा प्रश्न दोघांनाही पडला होता. नाही म्हटलं तरी नम्रतेला हा प्रसंग अगदीच नवखा होता. आतापर्यंत तिनं ज्या 3-4 शिकवण्या केल्या होत्या तिथं ती प्रथम भागवत सरांबरोबरच गेली होती आणि तिथली माणसं देखील तिला साधारण वयस्करच भेटली होती. संभाषणात संकोचाचा अडथळा आला नव्हता. पण आजची गोष्ट सर्वार्थानं वेगळी होती. दोघंही तरुण होते. शिवाय जयच्या व्यक्तिमत्वाचा काहीसा प्रभाव तिच्या मनावर पडला होता. अर्थात जयची परिस्थिती वेगळी अशी नव्हतीच. तो देखील काहीसा दबला गेला होता. नम्रता तिथं एकटी होती हा प्रश्न नव्हता. तसा तो अनेक तरुणींशी तासनतास गप्पा मारत बसला होता. स्वतःच्या लेडी किलर हास्यानं त्याने एकेकाळ गाजवला होता. त्याची अडचण होती ती वेगळीच. नम्रताला नेमकं काय सांगायचं आणि कसं सांगायचं हा प्रश्न त्याला पडला होता. मिस नम्रता, गाऊनच्या खिशात हात घालत तो म्हणाला. भागवत सरांनी माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं हे मला माहीत नाही.
पण मला वाटतं माझं कोणतं काम आहे हे त्यांनी तुम्हाला नक्कीच सांगितलं असेल. हो, नम्रतानं कपाळावर येऊ पाहणारी केसांची बळ हळूच मागं सारली. आपल्या दोन्ही मुलांना शिकवणी हवी आहे. खरं आहे ते. जयनं गाऊनच्या खिशातला हात काढला. नवा चिरूट ओठात पकडत त्यानं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. आपली काही हरकत? नम्रताच्या ओठावर पटकन हसू आलं. बंगला त्याच्या मालकीचा. ती तिथं कामासाठी येणार होती आणि तोच आता तिला विचारत होता, धूम्रपानाला तुमची काही हरकत आहे का? शिष्टाचाराचा एक भाग सोडला तर हसण्यासारखीच ती गोष्ट होती. जयनं तिचा होकार गृहीत धरून चिरूट शिलगावला. धुराचा लोळ हवेत सोडला. मग काहीसं सावरत बसत तो बोलू लागला. मिस नम्रता, आपण यावर आणखीन काही बोलण्यापूर्वीच मी आपणाला बरंच काही सांगू इच्छितो. अर्थात यातला बराचसा भाग भागवत सरांना माहीत नसल्यानं त्यांनी तो तुम्हाला सांगितला नसेल. खरं तर हे घडणं अशक्यच आहे. तर मी काय म्हणतोय? हो, तुम्हाला सांगायची गोष्ट. तर मिस नम्रता यापूर्वीही आपल्यासारख्याच सौग्या जणी इथं येऊन गेल्या आहेत. अभिजित व सोनालीला त्यांनी शिकवायचा बराच प्रयत्न केला आहे, पण दुर्दैवानं त्यातली एकही यशस्वी ठरलेली नाही. फार तर महिनाभर कसाबसा काढून त्यांनी पलायन केलं आहे. हे सारं सांगण्यामागचा माझा हेतू इतकाच आहे की तुम्ही कसलाही गैरसमज करून घेता कामा नये. दोघांच्या अंगात थोडासा हूळपणा आहे, पण तितकेच ते चांगले आहे. माझं आयुष्य आता केवळ त्यांच्यासाठीच आहे. त्यांना काहीतरी बनवायचं हीच इच्छा आता मनी उरली आहे. भागवत सरांना मी याबद्दल बोललो. त्यांनीच आपलं नाव मला सांगितलंय. मिस नम्रता, पैशाचा प्रश्न नाही. तुम्ही म्हणाल तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे. पण त्यांना शिक्षणात गोडी लावा, शाळेची ओढ लावा. आता खरं सांगायला हरकत नाही. पण गेल्या कित्येक महिन्यात त्यांनी शाळेचे तोंड देखील पाहिलेले नाही. काय? नम्रताने एकदम विचारलं. ही माहिती ऐकून तिची मतीच गुंग झाली होती. आपल्याविषयी वाटणारं बापाचं प्रेम तिला समजून घेता आलं होतं, पण म्हणून गेल्या कित्येक महिन्यात शाळेत न गेलेल्या मुलांविषयी इतकी बेफिक्री दाखवता येते, हा प्रश्नच तिला कोड्यात टाकून गेला होता. जयनं खाली मान घातली. काही क्षण तो तसाच चुळबुळत राहिला. मग मान हळूच वर करत त्यानं तिच्याकडे पाहिलं. नम्रता गंभीरपणे त्याच्याकडे पाहतच होती. मिस नम्रता, माझ्या बोलण्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलेलं दिसतंय, होय ना? आश्चर्य? नम्रतानं शरीराला हलकासा शहारा दिला. मला तर धक्का बसला असंच म्हणा हवं तर. एकीकडे त्यांच्या भवितव्याविषयी तुम्ही फार मोठी स्वप्न पाहताय आणि दुसरीकडे तुम्हीच अक्षम्य असा बेजबाबदारपणा दाखवताय. कोणाला या गोष्टीचा धक्का बसणार नाही? खरंय, जय कडवटपणे हसला. पण सत्य आपण पाहतो तेच नसतं. माणसाच्या आयुष्यात अशाही काही घटना घडतात की कधी-कधी तो त्या स्वतःच्या मनापासून दडवू पाहतो. मी असं का वागतोय हे तुम्हाला सांगू शकत नाही असं नाही, पण मला कुणाची सहानुभूती नकोय. तुम्हाला तर माहीत आहे की मी सैनिक आहे. सरळ वार झालेला आम्हाला आवडतो, पण सहानुभूतीचे दुबळे शब्द आम्हाला नको असतात. नम्रताच्या चेहऱ्यावर अनेक भावनांचे ढग एकाच वेळी तरळून गेले. क्षणभर आपण सैनिक आहोत हे अभिमानाने सांगणारा जय तिला दुसऱ्या क्षणीच निराश झालेल्या वैफल्यग्रस्त तरुणासारखा दिसला. ती आणखीनच गंभीर झाली. जय निमूटपणे चिरूटचा धूर काढत बसला. आपली मुलं कुठं आहेत कॅप्टन साहेब? नम्रतानं शेवटी तोंड उघडलं. बाहेर गेली आहे, येतीलच एवढ्यात. जयनं खोल सुस्कारा सोडला. आपण रोज संध्याकाळी 6 वाजता येत जा. मी असे पण नसलो तरी हे घर आपलं समजा, असंच समजा. आपलं आहे असंच समजा. पण तर तुम्हाला हवं नको ते देते. आणि हो, उद्यापासून तुम्ही टॅक्सीनंच इथं येत जा. त्याचा खर्च मी देत जाईल. पण त्याची काही आवश्यकता नाही. मी तशीही वेळेवर येत जाईल, नम्रता पटकन म्हणाली. ते खरंही असेल, पण मला देखील माझं कर्तव्य केलंच पाहिजे ना. एकतर स्टेशनपासून हा बंगला बराच लांब आहे. शिवाय बसची तशी सोय नाही. तुम्ही येणार चालत नाहीतर टॅक्सीनं.
मग त्याची जबाबदारी माझ्यावर येत नाही का? शिवाय ही सवलत मी यापूर्वीच्या शिक्षकांनाही दिली आहे. मग आता मी तुम्हाला द्यायला नको? नम्रता काहीतरी बोलायच्या विचारात होती. तोच तिच्या कानावर पोर्चमध्ये थांबलेल्या गाडीचा आवाज पडला. पाठोपाठ काही क्षणात एक वयस्कर माणूस 2 मुलांसह तेथे हजर झाला. दरवाजात थांबत त्याने जयकडं रोखून पाहिलं. मग दोन्ही मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो वळला. आला तसाच झटकन निघून गेला. दोन्ही मुलं भांबावल्यासारखी काही क्षण तिथेच उभी राहिली. मग हलकी हलकी पावलं टाकत पुढे आली. हा अभिजित आणि ही सोनाली. जयनं जवळ येणाऱ्या दोघांकडे बोट दाखवलं. क्षणभर नम्रताला तो काय म्हणाला तेच समजले नाही. ती विचारात हरवली होती. आल्यापासून आपण एका वेगळ्याच जगात आल्याचा तिला सतत भास होत होता. एक वेगळंच घर ती पाहत होती. पण मग कॅप्टन जय आणि आताच गेलेला तो गृहस्थ आणि ही मुलं. त्या गृहस्थाच्या डोळ्यात तिला साठवलेला केवळ जळजळीत द्वेष पाहायला मिळाला होता. जणू आपल्या कट्टर शत्रूकडे पाहावे तसा तो कॅप्टन जयकडे पाहत होता. हे आणखीनच एक आश्चर्य होतं. त्याच गृहस्थाबरोबर कॅप्टन जयची मुलं गेली होती आणि ती मुलं देखील आपल्या पित्याकडे कशी त्रयस्थ नजरेने पाहत होती. इतक्या लहान वयात त्यांना एवढी जाण. आतापर्यंतचा तिचा अनुभव तर फारच वेगळा होता. बापाला पाहिल्यावर त्याच्या दिशेने झेपवणारी मुलं तिनं पाहिली होती. पण इथं तर सारं उलटच घडत होतं. मुलं बापापासून दूर जाताना दिसत होती. काय चाललंय होतं हे? मिस नम्रता ती दचकून भानावर आली. कसला विचार करत होता एवढा? क क कसला नाही. तिनं स्वतःला सावरून घेतलं. एका नव्या कुतूहलानंच ती अभिजित व सोनालीकडे पाहू लागली. अभिजित तिला सेम जयची कार्बन कॉफीच वाटून गेला. चेहऱ्याची हुबेहूब तीच ठेवण, पाणीदार डोळे, तरतरीत नाक आणि तेच काहीसे हसरे ओठ. सोनाली जणू शोकीसमधल्या जापानी बाहुलीसारखीच होती. कोणालाही उचलून घ्यावी असा मोह उत्पन्न करणारी. हॅलो, दोघांकडे पाहत ती हसली. पण त्या दोघांनी जणू ती तिथं नाहीच असं दाखवलं. हातातल्या खेळण्याशीच ते खेळत राहिले. जयला याची कल्पना आली. क्षणभरच त्याचं रक्त गरम झालं. मग कसल्याशा आठवणीनं त्याचा शक्तिपात झाला. गलित गात्र झाल्यासारखा तो नुसताच पाहत राहिला. बेटा अभिजित, सोनाली या तुमच्या नवीन टीचर. नमस्ते करा त्यांना. काही क्षणांच्या गॅपनंतर तो तीक्ष्ण आवाजात म्हणाला. त्या दोघांनी भीतभीतच त्याच्याकडे पाहिलं. नम्रताला एकदम रिंगमास्टरला घाबरवणाऱ्या जनावराची आठवण झाली. तीच भीती तिला दोघांच्या डोळ्यात दिसून आली. नमस्ते. दोघांनी एकाच वेळी हात जोडले आणि ते धावतच जिन्याकडे पळाले. जयनं खोल सुस्कारा सोडला. मिस नम्रता, पाहिलंत आपण? अशी आहेत ही दोघं आणि यांनाच मी आजपासून तुमच्या ताब्यात देत आहे. बोलता बोलता त्यानं गाऊनच्या खिशातलं जाडजूड कातडी पाकीट बाहेर काढलं. 100-100च्या 8 नोटा काढून त्यानं त्या टिपाईवर ठेवल्या. ही तुमची फी आणि टॅक्सीचा खर्च. नम्रता काही क्षण त्या पैशाकडे पाहत राहिली. पैशात किती जादू आहे, ताकद आहे हे तिला माहीत होतं. महिन्याकाठी 150 रुपये मिळवण्यासाठी तिनं 2-2 फलटांगाची पायपीट केली होती. घसा दुखेपर्यंत तिनं विद्यार्थ्यांना शिकवलं होतं. पण घेतलेल्या पैशाचा योग्य मोबदला द्यायचा तिनं प्रामाणिक प्रयत्न देखील केला होता. तिला भीक नको होती, तर कष्टाचा पैसा पाहिजे होता. आणि आता तिच्या मनात संभ्रम पडला होता की आपण हे काम करू शकतो का? पेलेल का हे आपल्याला? कारण इथली प्रत्येक व्यक्ती आपल्याच कोशात गुरफटलेली आहे. कोणाच्याच मनाचा थांग लागत नाही. जर का हे काम आपण पार पाडू शकलो नाही तर हे पैसे स्वीकारणे योग्य ठरेल का? तिच्या डोळ्यासमोर एकदम भागवत सरांचा चेहरा आला. तशी ती सावरली. नोटा उचलून तिनं त्या पर्समध्ये ठेवल्या आणि ती उठून उभी राहिली. येते मी. तिनं नमस्कारासाठी हात जोडले. जय तिला गेटपर्यंत सोडवायला आला. टॅक्सीत बसत तिनं सीटच्या पाठीला डोकं टेकवलं आणि खोल निश्वास टाकत हळूच डोळे मिटून घेतले. इतका वेळ मनावर असलेलं दडपण हळूहळू विरत चालण्याचा भास तिला झाला. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.